3 वेळा फेल झालेले फक्त 23 वर्षाचे 2 मित्र आज तब्बल 63,000 कोटींचे मालक आहेत. आदित आणि कैवल्य दुबईमध्ये एकाच शाळेत शिकलेले 2 मित्र. दोघांनाही जगातलं सर्वात बेस्ट कॉलेज स्टॅनफर्ड मध्ये ऍडमिशन मिळालं. पण 2019 मध्ये लॉकडाऊन असताना घरी किराणा यायला 3-4 दिवस लागायचे आणि हा एक्झॅक्टली प्रॉब्लेम त्यांनी स्वतः फेस केला. आणि वयाच्या 19व्या वर्षीच त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. पहिला स्टार्टअप होता गोपूल, तो फेल झाला. त्यानंतर दुसरा स्टार्टअप केला किराणा कार्ट, तो सुद्धा फेल झाला. आणि त्यावेळी घरच्यांनी सुद्धा सांगितलं की सगळं बंद करा आणि परत कॉलेजला जा. पण त्या दोघांनी तिसऱ्यांदा ट्राय केलं आणि सुरुवात केली झेप्टोची. त्यात त्यांना दररोज 17 लाख ऑर्डर्स येऊ लागले. त्यामध्ये 25,000 प्लस प्रोडक्ट डिलिव्हर होऊ लागले आणि 70 प्लस शहरांमध्ये 1,000 प्लस डार्क स्टोर्स उभे राहिले. एवढंच काय, सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा स्वतः यात इन्व्हेस्ट केले. त्यानंतर यामध्ये अमेरिकेच्या पेन्शन फंडने 3,757 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आणि यांचा रिव्हेन्यू पोहोचला 11,109 कोटींवर. तर आज यांचे व्हॅल्युएशन आहे 63,000 कोटी रुपयांचे आणि 2026 मध्ये आता यांचा आयपीओ सुद्धा येणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला झेप्टोची स्टोरी कॉमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करून घ्या.